मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आज आपण खूप साऱ्या किचन टिप्स आणि उपयोगी पडणाऱ्या ट्रिक्स पाहणार आहोत। तर तुम्ही सुद्धा या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा। जर तुमच्या घरी ही अशी छोटीशी बॉटल असेल फिशची तर तुम्ही त्यापासून हा क्राफ्ट नक्की बनवा। तर इथे आपण अशा पद्धतीने जी बॉटल आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड करून कापून घेतलेली आहे आणि जो खालचा बॉटलीचा भाग होता त्यावरती आपण अशा पद्धतीने डिझाइन काढलेली आहे। आता ही डिझाइन आपण अशा पद्धतीने कैचीच्या सहाय्याने कट करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। आता आपण याला पेंट करून घेणार आहोत। तर पेंट करण्यासाठी मी नेल पॉलिशचा वापर केलेला आहे। तुम्ही वॉटर कलर सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर बॉटलीवरचा जो दुसरा भाग होता त्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता अशी ट्रायंगलची डिझाइन काढलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे। त्यानंतर उभ्या लाईनी काढून त्यासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि हाताच्या सहाय्याने अशा आपल्याला बेंड करून घ्यायचं आहे। याला छान असा सर्क्युलर शेप आपल्याला द्यायचा आहे आणि त्यालासुद्धा कलर करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हा जो पार्ट आहे त्यालासुद्धा मी कलर केलेला आहे। इथे मी ग्रीन कलर दिलेला आहे आणि जो फुलाचा पार्ट होता त्याला मी जास्वंदासारखा येल्लो आणि रेड कलर दिलेला आहे। तर तुम्ही याला सूर्यफुलासारखा सुद्धा कलर देऊ शकता, म्हणजे या खालच्या पार्टला पिवळा आणि मध्ये ब्राऊन असा छान असं सूर्यफूल तयार होईल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटी सुद्धा ॲड करू शकता। तुम्ही बघू शकता फक्त 10 रुपयाच्या बॉटलीपासून किती सुंदर असं फूल बनवलेलं आहे। तुम्ही हे एखाद्या फुलदाणीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा घरामध्ये असं डेकोरेट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता, खूप छान दिसतं। दुसरी महत्त्वाची किचन टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपल्या मिरच्या भाजी बनवण्यासाठी लागतात, त्यामुळे त्या आठवड्यातून एकदाच अशा पद्धतीने कट करून डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या आणि उरलेल्या मिरच्यांची पेस्ट किंवा चटणी बनवून ठेवायची, म्हणजे वेगवेगळ्या भाज्यांसाठी सुद्धा आपण ती यूज करू शकतो। तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे भांडी घासण्यासाठी आहे। बऱ्याचदा आपल्या घरी अशी मोठी भांडी असतात जी बऱ्याच दिवस ठेवल्यामुळे काळी पडतात किंवा त्यावरती पांढरे डाग पडतात। तुम्ही इथे हा डब्बा बघू शकता, यावरती खूप सारे असे छोटे छोटे डाग धब्बे इथे दिसत आहेत। तर हे कसे स्वच्छ करायचे ते आज आपण पाहणार आहोत। अगदी 0 मिनिटात आपण ही भांडी स्वच्छ करू शकतो, तेही कमी कष्टात। अगदी जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे घरच्या साहित्यातच आपण ही भांडी चकाचक करू शकतो। घरी उपलब्ध जे साहित्य असतात तीच आपण इथे घेतलेली आहे, स्क्रबला लावून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपण ती भांडी थोडीशी जोर लावून घासून घेणार आहोत। खसाखस आपल्याला ही भांडी घासून घ्यायची आहे। तर ही भांडी घासण्यासाठी आपण एक जादुई मिश्रण बनवलेलं आहे आणि त्या जादुई मिश्रणाने आपण ही सर्व भांडी घासून घेणार आहोत। तुम्ही या सेम मिश्रणानेच टोपसुद्धा घासू शकता किंवा खराब झालेली बादलीसुद्धा घासू शकता। अगदी कोणतीही वस्तू या मिश्रणाने एकदम स्वच्छ अशी निघते। तर इथे बघू शकता अगदी कमी मेहनतीत आपण हा डब्बा घासून घेतलेला आहे। आतून बाहेरून आपण हा घासून घेतलेला आहे आणि आता आपण पाण्याने धुवून घेणार आहोत। तर इथे सर्व आपण जो डब्बा होता तो घासलेला आहे, आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता यावरती जे पांढरे पांढरे डाग होते पाण्याचे ते सर्व निघालेले आहेत। तुम्ही सुद्धा या मिश्रणाने घरातील कोणतीही भांडी अगदी चकाचक चमकवू शकता। इथे तुम्ही बघू शकता हा आपल्याला सुकू द्यायचा आणि सुकल्यानंतर पुसून घ्यायचा आहे। तर हे जादुई मिश्रण कसे बनवले ते आपण बघूयात। त्यासाठी आपण 1 रुपयाचा शॅम्पू घेतलेला आहे। 1 रुपयाच्या शॅम्पूमध्ये आपण लिक्विड डिशवॉश टाकलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि या मिश्रणाने आपल्याला सर्व भांडी घासून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता फक्त 1 रुपयामध्ये आपण सर्व भांडी एकदम चकाचक केलेली आहे। तुम्ही सुद्धा हे जादुई मिश्रण नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भांडी कशी निघाली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। इथे तुम्ही बघू शकता इथे आपण टोपसुद्धा त्याच मिश्रणाने घासलेला होता, अगदी चकाचक असा निघालेला आहे। पुढची खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे लहान मुलांना जर तांदळाची पेस्ट द्यायची असेल तर पेस्ट न देण्याऐवजी तांदळाचं भात शिजवताना वरती जे पाणी राहतं ते तुम्ही देऊ शकता। हे खूप पौष्टिक आहे आणि
जर भात पुन्हा शिजवायचा असेल किंवा पाणी गरम करायचं असेल तर त्याच भातावरती एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून भातसुद्धा शिजेल आणि पाणीसुद्धा गरम होईल. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. कोणाकोणाच्या गावाला ही पद्धत यूज करतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथे ही पेस्ट तुम्ही बघू शकता, खूप थिक अशी तयार झालेली आहे आणि भातसुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप उपयोगी पडेल. पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये असे तेलकट असे डाग पडतात खालतून, तर ते स्वच्छ करण्यासाठी आज आपण एकदम सोपी अशी ट्रिक पाहणार आहोत. तर इथे आपण कॉलगेटच्या सहाय्याने हे स्वच्छ करून घेणार आहोत. सर्वप्रथम कॉलगेट घ्यायचा आहे आणि जिथे जिथे असा भाग जो काळपट पडलेला आहे किंवा पिवळा झालेला आहे त्यावरती कॉलगेट लावून 5 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कुकर आहे ते घासून घ्यायचं. घासल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता जे पिवळसर असे डाग होते सर्व डाग निघालेला आहे आणि कुकर एकदम क्लीन निघालेला आहे. तुम्ही आणि कोणतेही डाग स्वच्छ करू शकता. व्हिडिओमधल्या टिप्स आवडल्या असतील, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मम्मा भाऊज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्ससह आणि रेसिपीसह. तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.